हाय गाईज, मी आजपासून माझी हेअरस्टाईल सिरीज चालू करणार आहे आणि या सिरीजमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या हेअरस्टाईल कशा करायच्या ह्या दाखवणार आहे। ही पहा आजची हेअरस्टाईल। जी तुम्ही हेअरस्टाईल पाहिलीत ती ब्राइडल खोपा हेअरस्टाईल आहे। आणि आता चला पाहूयात। ही माझी डमी आणि मी माझ्या डमीचे खूप दिवसांपासून हेअरस्टाईल नाही केली आहे, त्यामुळे तिचे हेअर्स खूप फ्रीजी झालेले आहेत आणि तिला मी आता शाईन स्प्रेने फ्रीज फ्री करून घेत आहे। पॅडल ब्रशने व्यवस्थित केस विंचरून घ्यायचे आहेत। जे हेअर्स फ्रीज झालेले आहेत ते शाईन स्प्रेने व्यवस्थित फ्रीज फ्री होतात। जेव्हा आपण मशीनचा वापर डमीच्या हेअर्सवर करतो तेव्हा खूप इफेक्ट्स डमीच्या हेअर्सवर सुद्धा होतात, त्यामुळे डमीचे हेअर्स व्यवस्थित शॅम्पूने वॉश करून घ्यायचे। आता मी हेअरस्टाईल स्टार्ट करत आहे। सर्वप्रथम मी मिडल पार्टिशन करून सेक्शन काढून घेतलेला आहे। सेक्शन क्लिपने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा सेक्शन क्लिप लावायचा आहे पार्टिशन करून। मिडल पार्टिशन करून मी इयर टू इयर सेक्शन काढलेला आहे। त्यानंतरला पाठीमागे सुद्धा मिडल पार्टिशन करून घेतलेलं आहे। व्यवस्थित मिडल पार्टिशन करायचं आहे तुमच्या कोंबनी। त्यानंतर दोन्ही साईडला डिवाइड करून सेक्शन क्लिप लावून घ्यायचा आहे। दोन बोटांचा अंतर घेऊन अर्ध्या साईडचा पार्ट चे हेअर्स मी काढून घेतलेले आहेत आणि जो उरलेला पार्ट आहे तो वरती सेक्शन क्लिपने स्टफ केलेला आहे। त्यानंतरला दुसऱ्या साईडचाही दोन बोटांचा अंतर घेऊन पार्ट काढून घेतलेला आहे आणि त्या दोन्ही पार्टचे एकत्र करून त्याची पोनीटेल बांधून घेतलेली आहे। अशा प्रकारे रबरने पोनीटेल व्यवस्थित बांधून घ्यायची आहे। त्यानंतरला असंच दोन बोटांचं अंतर घेऊन दुसरी पोनीटेल बांधून घ्यायची आहे। अशा मी 3 पोनीटेल एक्स्ट्रा बांधलेल्या आहेत। अशा प्रकारे आपल्या 5 पोनीटेल बांधून झालेल्या आहेत। आता सर्वात वरच्या पोनीटेलची वेणी बांधून घेत आहे। अशा प्रकारे पूर्ण वेणी बांधून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सागरवेणी सुद्धा बांधू शकता, त्याचा खोपाही सुंदर होतो। पण जर का तुम्हाला कमी वेळेमध्ये तुम्हाला ही खोपा हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे सिंपल वेणी घालू शकता। अशा प्रकारे सर्व पोनीटेलच्या वेण्या बांधून झालेल्या आहेत। त्यानंतरला युपिन घ्यायची आहे। अशा प्रकारे मीडियम साईजची युपिन घ्यायची आहे।
ज्या बांधलेल्या सर्व वेण्या आहेत त्या सर्व वरती सेक्शन क्लिपने लावून घ्यायच्या आहेत आणि जी खालची वेणी आहे सर्वात खालची ती सेकंड वेणीमधून गोल अशी फिरवून घ्यायची आहे। अशा प्रकारे युपिनने लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। जी दुसरी वेणी आहे ती वरच्या तिसऱ्या वेणीमधून व्यवस्थित गोल फिरवून घेऊन तिला सुद्धा युपिनने लावून घ्यायचं आहे। जी शेवटची वेणी आहे ती खोप्याभोवती फिरवून घेऊन तिला युपिन लावून घ्यायची आहे। जिथे स्पेस दिसेल, जिथे केस बाहेर आलेले दिसतात तिथे युपिन व्यवस्थित स्टफ करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे खोपा तयार झालेला आहे आणि जे पुढचे हेअर्स आहेत त्याचे आपण खजूर वेणी बांधणार आहोत। खजूर वेणी पण खूप सिंपल आहे। पहिली साधी वेणी बांधायची, त्यानंतरला जे साईडचे हेअर असतील ते त्यात ॲड करायचे, दोन्ही साईडचे हेअर्स त्यात ॲड करायचे त्या वेणीमध्ये आणि अशा प्रकारे ती वेणी व्यवस्थित बांधून घ्यायची। पहा आपली वेणी पूर्णपणे बांधून झालेली आहे। फिरवून घ्यायचं आहे आणि फिरवून घेऊन त्याला मग युपिन लावायची आहे। अशा प्रकारे दुसऱ्या साईडने सुद्धा आपण खजूर वेणी बांधून घ्यायची आहे। सध्या ब्रायडल लोकांना जर बिंदी लावायची असेल किंवा माथापट्टी लावायची असेल तर मिडल पार्टिशन करून दोन्ही साईडने खजूर वेणी आपण घालू शकता। खूप सुंदर दिसते ही खजूर वेणी। वेणी घालून झाले आहे अशा प्रकारे। त्यानंतर खोप्याभोवती वेणी फिरवून घेऊन युपिनने सेट करून घ्यायचे आहे। खजूर वेणी घातल्यानंतर जे मधली स्किन आहे, हेअर्स आहेत, तिथे मी ही लेस लावून घेत आहे। लेससुद्धा खूप सुंदर दिसते आणि केसही झाकून जातात। अशा प्रकारे मी लावून घेतले आहे। त्यानंतर माझ्याकडे हे एक्सटेन्शन आहे, हेअर एक्सटेन्शन खूप सुंदर आहे। व्यवस्थित लावून घेतलेलं आहे बॉबी पिनने। अशा प्रकारे माझी ही हेअरस्टाईल झालेली आहे। त्यानंतर इयरिंग्स राहिले माझ्याकडे, जे व्हाईट सिल्वरमध्ये झुमके आहेत ते मी माझ्या डमीला घालत आहे। पहा खूप सुंदर दिसते। तुम्हाला माझ्या हेअरस्टाईल सिरीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।